नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पिंट्या आणि संत्या तात्यांना घेऊन रेस्ट हाऊसवर आलेले असतात आणि अधिराज रेस्ट हाऊसच्या दारामध्ये गाडीवर बसलेला असतो. इतक्यात सुदर्शन तिथे गाडी घेऊन येतो आणि त्या सगळ्यांना बघून ईशानला कोण आहेत ही सगळी माणसे असं विचारतो. तेव्हा अधिराज गाडीवरून खाली उतरतो आणि सुदर्शनच्या गाडीच्या काचवर हाताने मारू लागतो आणि पुन्हा सुदर्शन विचारतो हा कोण आहे. तर ईशान म्हणतो की हा अधिराज जाधव आहे, ह्याच्यामुळेच आपले प्रोजेक्ट थांबले आहे आणि तुम्ही काच खाली करू नका, मी हँडल करतो असं म्हणून उतरत असतो. तेव्हा सुदर्शन त्याला काय घाबरायचं आहे असं म्हणून काच खाली करतो आणि अधिराजला म्हणतो की काय दादागिरी लावली आहे, हिरो समजतोस का स्वतःला, आणि तुझी बाईक बाजूला घे असं सांगतो. तेव्हा अधिराज खाली उतरायचं आणि यांची माफी मागायची असं तात्यांकडे हात करून सांगतो. तेव्हा सुदर्शन त्यांची का माफी मागायची, कोण आहेत ते असं विचारतो. तेव्हा नित्या सांगायचा प्रयत्न करत असते पण सुदर्शन तिला गप्प करतो आणि मी बघत आहे ना असं बोलतो आणि अधिराजला काय चाललं आहे रे असं परत बोलतो. तर अधिराज खाली उतरायचं आणि यांच्यासोबत आदरानं बोलायचं असं सांगतो. तेव्हा सुदर्शन हे कोणी महाराज आहेत का असं म्हणून हसू लागतो. तेव्हा अधिराज वडील आहेत ते माझे असं सांगतो. तेव्हा सुदर्शन खाली उतरतो आणि मी का माफी मागू, तूच माग ना असं म्हणतो. तर तेव्हा अधिराज मगाशी यांना कट मारून गेला होता, तुम्ही सायकल वरून पडले होते तिथे आणि ज्वारी सुद्धा सांडली आहे आमची असं सांगतो आणि यांना लागले की नाही हे बघायला सुद्धा थांबला नाही तुम्ही असं म्हणतो. तेव्हा सुदर्शन असं झालं आहे का असं म्हणतो आणि खिशामधून पैसे काढून ही घे तुमची नुकसान भरपाई आणि इथून चालता हो असं म्हणतो. तेव्हा अधिराज गॉगल काढतो आणि हाच पैशाचा माज उतरवायला आलो आहे इथं असं म्हणतो आणि गाडीच्या पाठीमागे जाऊन डिक्की उघडत असतो. तेव्हा सुदर्शन गाडीला हात लावायचा नाही माझ्या असं म्हणतो. तेव्हा अधिराज ईशानला म्हणतो की यांना गप्प राहायला सांगा, मी वय वगैरे काय बघणार नाही असं सांगतो. तेव्हा ईशान प्लीज गप्प बसा, तो गावामधील गुंड आहे, आपण कशाला त्याच्या नादी लागायचं असं म्हणतो. त्यावर सुदर्शन वाटेल ते करणार आहे का असं म्हणून ओरडतो. तेव्हा अधिराज गाडीची डिक्की उघडतो आणि त्यातील बॅग खाली टाकतो आणि त्यानंतर ती बॅग उघडतो आणि त्यामधील कपडे इकडे तिकडे टाकतो. तेव्हा सुदर्शन काय करत आहेस तू, त्याची किंमत तरी तुला माहित आहे का असं बोलू लागतो आणि कपडे कागद सगळे उचलून माझ्या हातामध्ये द्यायचे असे म्हणतो आणि तुझ्या 10 पिढ्या जरी खपल्या ना तरी भरून देणार नाही असं म्हणतो. त्यावर अधिराज म्हणतो तुम्ही तिथे ज्वारी सांडली त्याची किंमत तरी माहिती आहे का तुम्हाला, आणि हा जो तुमचा माज आहे ना तो भरल्या पोटी आहे. त्यावर सुदर्शन म्हणतो फालतू फिलॉसॉफी ऐकू नकोस आणि मला कळालं आहे माझ्या प्रोजेक्ट मधील सगळ्यात मोठा अडथळा तू आहेस असं बोलतो आणि किंमत बोल तुझी जी आहे ती आणि इथून चालता हो असं म्हणतो. माझ्या ज्वारीची नुकसान भरपाई द्यायची आणि माझ्या वडिलांची माफी मागायची आणि मी नाही तुम्हीच फुटायचं इथून असं अधिराज त्यांना बोलतो. तर तेव्हा नित्या सुदर्शनला प्लीज सॉरी म्हणा असं सांगते, नाहीतर पुढे काही सुद्धा होणार नाही असं बोलते. तर सुदर्शन ठीक आहे असं म्हणून सॉरी बोलतो आणि अधिराजला बोल तुझी किंमत असं म्हणू लागतो. त्यावर अधिराज हसू लागतो आणि म्हणतो की मी तुमचा एवढा सगळा इस्कॉट केला आहे, तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा. त्यावर सुदर्शन म्हणतो की तुझ्यासारख्या वाघांचं मांजर करून त्यांच्या गळ्यामध्ये घंटा बांधले आहे मी, उगाच इथपर्यंत नाही पोहोचलो असं म्हणतो आणि अजून सुद्धा वेळ गेलेली नाही शहाणा हो असं बोलतो. त्यावर अधिराज मी सुद्धा हेच म्हणतोय, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, हे सगळं उचला आणि फुटा इथून, नाहीतर वेळ लागेल तुम्हाला असं बोलतो. तेव्हा संत्या आणि लवली हसू लागतात. नंतर अधिराज परत गॉगल लावून गाडीवर बसतो आणि गाडी चालू करून तात्यांना बसा गाडीवर असं म्हणतो. तर तात्या गाडीवर बसतात. तेव्हा अधिराज तिथून निघून जातो. तेव्हा सुदर्शन भलताच रागाला आलेला असतो. तर दुसऱ्या दिवशी पाहुणी तात्यांसाठी चहा घेऊन येते आणि अधिराजला सुद्धा चहा घे असं बोलते. तेव्हा अधिराज सावरीला चहा सुद्धा तयार झाला आहे, अजून तुझं चाललं आहे का असं विचारतो. तर सावरी उगीच घाई करू नको, मी तुझ्या सोबत येणार नाही, आज मैत्रिणींच्या सोबत जाणार आहे असं बोलते. इतक्यात लवली तिथे नाचत येतो. तेव्हा अधिराज त्याला विचारतो की काय झालं आहे. त्यावर लवली म्हणतो की आपल्या सरपंचीनबाईंनी त्या नालायक पोराला के देऊन घराबाहेर काढले आहे असं बोल. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्या गावासमोर धमकी दिली आहे, घरात काय गावात सुद्धा पाय ठेवायचा नाही, त्याला हद्दपार करून टाकला आहे असं सांगतो. त्यावर पाहुणी बरं झालं तसंच पाहिजे त्याला असं बोलते. तर तात्या गावच्या भल्यापुढं स्वतःच्या पोटचा पोरगा सुद्धा काही मोठा नाही हे दाखवून दिलं असं म्हणतात आणि विमलला तुझे विचार बदलायला आता काही हरकत नाही असं म्हणतात. तर अधिराज कसला विचार असं म्हणतो. तात्या कधीपासून तिच्या मनात तळ्यात मळ्यात चाललं होतं असं म्हणतात. तर विमल पक्की राजकारणी बाई आहे ती असं बोलते आणि कात्रीत पकडलं आहे आपल्याला आणि त्यामध्ये हे नाटक करत आहे असं म्हणते. तर इकडे अधिराज बाहेर येतो. तेव्हा समोर नित्या उभी असते. तर अधिराज काल तुमच्या वडिलांशी भांडलो आहे
त्याचा बदला घ्यायला आला आहे का तुम्ही, असं विचारतो. त्यावर नित्या म्हणते की तू एकटा नाही भांडलास, माझाही वाद झाला आहे त्यांच्यासोबत. तर अधिराज, तुमचे वडील माझा अपमान करत होते तेव्हा गप्प बसला होतात तुम्ही, असं म्हणतो. त्यावर नित्या तू आओ जाओ का करत आहेस मला, असं विचारते. त्यावर अधिराज म्हणतो की तुमच्याविषयी काहीतरी वाटायला सुरुवात झाली होती मला, पण काल त्याचा शेवट झाला आहे, असं बोलतो.